युतीचा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर 164 मतं घेऊन त्या ठिकाणी निवडून आले। एक निर्विवाद बहुमत आमच्या युतीने आज त्या ठिकाणी दाखवलेलं आहे। आमचे 2 सदस्य आजारी असल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली होती की आज तुम्ही येण्याची आवश्यकता नाही, आणि म्हणून ते 2 सदस्य आमचे अनुपस्थित होते। एकूण 166 लोक आमच्या युतीच्या पाठीशी भक्कमपणे आहेत, आणि उद्या आम्ही विश्वासमताचा प्रस्ताव ठेवणार आहोत, आणि श्रीमान एकनाथराव शिंदे माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात उद्या हा विश्वासमताचा प्रस्ताव भक्कम बहुमताने पारित होईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे। ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या रूपानं एक कायदेतज्ञ असलेला, एक विधिज्ञ असणारा आणि एक अतिशय युवा तरुण, महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण अशा प्रकारचे अध्यक्ष आज महाराष्ट्राला प्राप्त झाले, त्याबद्दल मी त्यांचे देखील मनापासून अभिनंदन करतो। आज महाराष्ट्र की विधानसभा में स्पीकर के चुनाव में 164 वोट लेकर हमारे अलायंस के उम्मीदवार एडवोकेट राहुल नार्वेकर भारी बहुमत के साथ जीतकर महाराष्ट्र के और देश के सबसे युवा स्पीकर के रूप में निर्वाचित हुए। और आज ये भी इससे स्पष्ट हुआ है कि हमारी जो युति है, हमारा जो अलायंस है, इसके पास पूर्ण बहुमत है। कल हम विश्वास मत का प्रस्ताव रखेंगे और सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे जी, इनके नेतृत्व की हमारी सरकार कल विश्वास प्रस्ताव भारी बहुमत से जीतेगी, ये मेरा विश्वास है। अमरावती की जो घटना हुई उसको कैसे देखते हैं? और पहले 21 तारीख को जो घटना हुई थी तब उस समय कहा जा रहा था कि डकैती के उद्देश्य से किया गया है, अब सामने आ रहा है कि देखिए, अमरावती की घटना बहुत ही गंभीर है। जिस बर्बरता के साथ उनको मारा गया है, ये बहुत ही क्रूरतापूर्ण इस प्रकार का सारा व्यवहार है। अभी इसमें आरोपियों को पकड़ा गया है, जो मास्टरमाइंड है उन्हें भी पकड़ा गया है। एनआईए भी अब इसकी तफ्तीश कर रही है, इसके कोई बाहरी कनेक्शन है क्या, क्योंकि ऐसा ध्यान में आ रहा है कि देश के अंदर एक तनाव पैदा हो, इसलिए कुछ विदेशी ताकतें भी प्रयास कर रही है, उससे इसका कोई कनेक्शन है क्या, इसकी भी तफ्तीश होगी। और साथ ही में शुरुआत में इसको एक डकैती का रूप दिया गया था, उसकी भी जानकारी ली जाएगी कि क्या जेन्युइनली ऐसा लग रहा था या बाद में तथ्य सामने आए। ये सारी बातें जल्दी हम सामने लाएंगे। अरे बाबांनो, मी पळून जात नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही एकेकाने विचारलं तर काय नेमकं विचारताय समजेल। मेट्रो गार्डशेडचा वाद सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये, देखिए इसीलिए ये उदयपुर की घटना के बाद हुआ है मामला, करीबन उसी समय हुआ है, लेकिन फिर भी मुझे ऐसा लगता है कि जो आपने बात कही है उसकी तफ्तीश हम कर रहे हैं। आरे संदर्भात धडक पुन्हा तोडण्यात येणार आहेत का? कारण की प्रेक्षकांमध्ये असा समज झालेला आहे की आरे संदर्भामध्ये पुन्हा एकदा झाडं तोडण्यात येणार। आरे संदर्भातला विरोध काही प्रमाणात जेन्युइन आणि काही प्रमाणात स्पॉन्सर्ड आहे। पर्यावरणवाद्यांचा मी सन्मान करतो, आपलं म्हणणं मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे,
परंतु जिथे ग्रीन ट्रायब्युनल पासून तर सर्वोच्च न्यायालयाने परवानगी देऊन जो प्रकल्प सुरू झाला, झाडं कापलेली आहेत, 25% काम पूर्ण झालेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये आता झाडं कापण्याची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी काम सुरू केलं तर पुढच्या, आता पावसामुळे कदाचित थोडा वेळ लागेल, पण पुढच्या 1 वर्षामध्ये हे काम पूर्ण होऊ शकतं आणि मेट्रो सुरू होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशातच लिहून ठेवलं, ज्यावेळेस झाडं कापायची परवानगी दिली त्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात लिहिलं आहे की सगळी झाडं मिळून त्यांच्या संपूर्ण लाईफ टाईममध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन करतील तेवढं कार्बन सिक्वेस्टेशन ही मेट्रो 80 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये पूर्ण करेल. आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने त्याला परवानगी दिली होती. सगळ्यांना माहिती आहे की ती झाडं कापलेली आहेत, आता नव्याने झाडं कापण्याची आवश्यकता नाही. तरीही अशा प्रकारचं आंदोलन होत आहे. काही पर्यावरणवादी कदाचित ही पूर्ण माहिती नसल्यामुळे करत असतील आणि काहींचं आंदोलन हे छद्म पर्यावरणवादी बनून स्पॉन्सर्ड असण्याची शक्यता देखील त्या ठिकाणी आहे. तथापि सर्व पर्यावरणवाद्यांचा या ठिकाणी आदर राखून आवश्यक ती चर्चा त्यांच्याशी आम्ही करू. मात्र मेट्रो मुंबईचा अधिकार आहे आणि मेट्रो नसल्यामुळे मुंबई पोल्युशनमुळे, प्रदूषणामुळे रोज होरपळते आहे आणि हे पाप जास्ती दिवस आम्ही चालू देणार नाही. कारण कांजूरमार्गला जर मेट्रोचं कारशेड नेलं 4 वर्ष तर तिथे बांधकामाला लागतील. 10 ते 15 हजार कोटीचं कॉस्ट एस्केलेशन होईल. आधीच 10 हजार कोटीचं कॉस्ट एस्केलेशन झालं आहे. नाकापेक्षा मोती जड होईल आणि प्लस त्याचं लिटिगेशन जे चाललं आहे ते तर आहेच. त्यामुळे आता मुंबईकरांना ही मेट्रो लवकरात लवकर मिळण्याकरता पर्यावरणपूरक अशा प्रकारचा निर्णयच आम्ही घेणार आहोत. बहुतेक जमीन ही वनासाठी आता संपादित करण्यात येणार नाही, त्या ठिकाणी कसं काही तिढा सोडवणार? बहुतेक जमीन ही वन म्हणून आता घोषित करण्यात आलेली आहे, तर हा तिढा कसा सोडवणार? असं आहे की आता आम्ही तर हा प्रयत्न करतोय की नव्याने त्यांनी काही जमिनीवर वन टाकलाय, त्याच्या बाहेरच्या जागेतच आम्ही कशा प्रकारे हे बांधकाम पूर्ण करू शकू असाही प्रयत्न, तशा प्रकारचं डिझाईनमध्ये चेंजेस करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज त्याच्यावर मी पूर्ण सांगू शकणार नाही कारण आता त्या संदर्भातली कारवाई चालली आहे. तरीके से प्रदर्शन हो रहा है, आदित्य ठाकरे ने भी आपके खिलाफ जो है वो छेड़ दिए, प्रदर्शन किए जा रहे हैं, क्या कुछ कहेंगे उसको लेकर? देखिए, मैं इतना ही कहता हूँ, सारे के सारे पर्यावरणवादियों का मैं सम्मान करता हूँ, लेकिन आरे का जो आंदोलन है ये जिनको पता नहीं, शायद पूरी जानकारी नहीं, ऐसे कुछ पर्यावरणवादी और कुछ छद्म पर्यावरणवादी जो स्पॉन्सर्ड है ऐसे लोग मिलकर कर रहे हैं. तो जिनको पूरी जानकारी नहीं, ऐसे जो असली अच्छे पर्यावरणवादी है उनको हम जरूर बताएंगे, इसके बारे में समझाएंगे. लेकिन सारे पर्यावरण के मुद्दे लेकर ये लोग हाईकोर्ट गए, वहां हारे, ये लोग ग्रीन ट्राइब्यूनल गए, वहां हारे, ये लोग सुप्रीम कोर्ट गए, वहां हारे, और उसके बाद सुप्रीम कोर्ट ने वहां पर कारशेड करने की परमिशन दी. और परमिशन देते समय जिन झाड़ों को काटना था उसके बारे में सुप्रीम कोर्ट के निर्णय में लिखा है कि ये सारे के सारे झाड़ अपने एंटायर लाइफ स्पैन में जितना कार्बन सिक्वेस्टेशन करेंगे उतना मेट्रो 80 दिन के आवागमन में कर सकती है. और इसलिए सुप्रीम कोर्ट ने परमिशन दी थी. काम शुरू हो गया, 25% काम हो गया, उसके बाद ये काम रोका गया है. अब कोई भी नए सिरे से झाड़ तोड़ने की आवश्यकता नहीं है. झाड़ टूटे हैं, अब उसको रोकना ये बिल्कुल गलत है. और जो कांजूर मार्ग की बात की जाती है, पता नहीं हाई कोर्ट से ऑर्डर कब होगा, किसके फेवर में होगा. जब ऑर्डर होगा उसके बाद 4 साल कंस्ट्रक्शन को लगेंगे और कॉस्ट एस्केलेशन कम से कम 10 से 15 हजार करोड़ होगा. ऑलरेडी 10,000 करोड़ का कॉस्ट एस्केलेशन हो चुका है. इसलिए मुंबईकरों के हितों में विशेष रूप से ये सबसे बड़ी फीडर लाइन है. ये मुंबई का कंजेशन समाप्त करने वाली है, ये मुंबई का पोल्यूशन समाप्त करने वाली है. रोज मुंबई के लोग जो गंदी हवा अपने फेफड़ों में लेते हैं उसको समाप्त करने वाली ये लाइन है. इसको विरोध करना यानी पर्यावरण को विरोध करना है. और इसलिए हम लोग सबसे बातचीत करके
इस काम को पूरा करेंगे। सर, जे 440 GR काढण्यात आले होते त्याबद्दल राज्यपालांनी सुद्धा तत्कालीन सरकारला पत्र लिहिलं होतं आणि रिव्ह्यू करण्यासाठी सांगितलं होतं। आता तुम्ही विद्यमान सरकार त्याचा रिव्ह्यू करणार का? मागच्या सरकारचे कुठलेही निर्णय हे आम्ही सरसकट रद्द करणार नाही, रिव्ह्यू करणार नाही। ज्या निर्णयांमध्ये आर्बिट्ररीनेस आहे, जे निर्णय चुकीचे आहेत, जे सदहेतूने घेतलेले नाहीत, कुहेतूने घेतले आहेत, असे निर्णय अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी त्याचा विचार करून तेवढेच निर्णय रद्द केले जातात। ओबीसी आरक्षणासंदर्भात तुम्ही बैठक निकाले गए, उसको प्रवीण दरेकर ने राज्यपाल को कहा कि इसमें कहीं न कहीं करप्शन नजर आ रहा है, इसको कैसे देखते? देखिए, ऐसा करना तो योग्य नहीं था, किंतु हम केवल पिछली सरकार ने लिए इसलिए सारे के सारे निर्णय रद्द नहीं करेंगे। उनमें से जो निर्णय आर्बिट्ररी है, जो सदहेतु से नहीं लिए गए हैं, जिसमें करप्शन की बू आ रही है, ऐसे निर्णय हम जरूर अभ्यास करके उसको रद्द करेंगे। सरकारला अनेक प्रश्नांची उत्तरं जे ते सभागृहात द्यावी लागतील, मंत्रिमंडळाचा विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागून आहे, त्याबद्दल काय? आमचंही लक्ष लागून आहे। सर, ओबीसी आरक्षणासंदर्भात तुम्ही बैठक घेतलेली आहे, तुम्ही निर्देश दिलेले आहेत। ज्या येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार आहेत। आमचा प्रयत्न असा आहे की आता इम्पेरिकल डेटाचा अहवाल तातडीनं या ठिकाणी सादर व्हावा, तो माननीय सर्वोच्च न्यायालयात आम्हाला सादर करायचा आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयात हिअरिंग लावून घ्यायचा आहे, तो माननीय सर्वोच्च न्यायालयाकडनं आम्हाला मान्य करून घ्यायचा आहे। त्या संदर्भातली बैठक मी घेतली आणि जेवढ्या घाईनं हे करता येईल तेवढ्या घाईनं करण्याचा आमचा प्रयत्न आहे। अमरावतीचं तुम्ही बोललो आहे, मला असं वाटतं की आपण जर 10th शेड्यूलचा विचार केला आणि लेजिस्लेचर पार्टीचा विचार केला तर लेजिस्लेचर पार्टीचा नेता बहुमतानेच निवडता येतो, तो अल्पमताने निवडता येत नाही। नाहीतर उद्या आमची 106 आहे, कोणी 20 लोक मला हटवतील आणि स्वतः अध्यक्ष होतील, असं करता येत नाही। त्यामुळे अशा प्रकारची कारवाई ही कायद्यामध्ये त्या ठिकाणी वर्ड ॲब इश्यू आहे, जेव्हापासून ती कारवाई झाली तेव्हापासून किंवा ती नॉन एक्झिस्टंट आहे। त्यामुळे त्या कारवाईच्या आधारावर कोणी व्हीप इश्यू केला असेल तर तो व्हीप काही लागू होईल असं मला वाटत नाही। मात्र मेजॉरिटीने कायद्याप्रमाणे ज्यांनी ठराव केलेला आहे त्यांच्या व्हीपने जो व्हीप इश्यू केला आहे तोच व्हीप या ठिकाणी लागू होईल असा माझा समज आहे। पण या संदर्भात कॉम्पिटंट अथॉरिटी मी नाही आहे, कॉम्पिटंट अथॉरिटी माननीय अध्यक्ष आहेत, अध्यक्ष योग्य तो निर्णय करतील। त्याच्यावर सुप्रीम कोर्टात केस चालली आहे, यापेक्षा जास्त त्याच्यावर बोलणं हे सुप्रीम कोर्टाच्या कारवाईमध्ये दखल देण्यासारखं होईल, म्हणून यापेक्षा जास्त मी बोलणार नाही।